नमस्कार. सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण ना मसाला पास्ता कसा करायचा ना तो बघूया. त्यात आपण घरगुती मसाले सगळे इथे यूज करणार आहे. आणि सोपं पद्धत आहे करण्याची आणि झटपट होणार आहे नाश्त्यासाठी आणि लहान मुलांना आवडणारा हा पास्ता आहे. तर आपण आता त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया पहिल्यांदा. इथं मी पास्ता घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही पास्ता घ्या तुम्हाला जो आवडेल तो पास्ता मी इथं गरम पाण्यात मीठ पाणी उकळत ठेवलं आधी. त्यात मीठ घातलं आणि तेल घातलं आणि त्यात तो पास्ता मी पूर्ण उकडून घेतलेला आहे वाफलून. आपल्याला असं मऊ होईपर्यंत तो शिजवून घ्यायचा आहे आणि मग त्यातलं पाणी काढून मी बाजूला ठेवलेलं आहे. कांदा टोमॅटो घेतलेला आहे मी, बारीक चॉप करून घेतलेले. जिरं घेतलेले आहेत मी, आलं लसूण बारीक क्रश करून घेतलेले, मीठ घेतलेले. हा पास्ता मसाला घेतलेला आहे. आपल्याकडं मॅगीचा मिळतो, छोटासा पॅकेट मिळतो पास्ता मसाला म्हणून, तो 1 चमचा घेतलेला आहे. साखर घेतलेली चवीनुसार, कोथिंबीर घेतलेली, पाव चमचा हळद, टॅमॅटो केचप घेतलेलं आहे, रेड चिली सॉस घेतलेला आहे मी, चिली फ्लेक्स घेतलेलं आहे. जर तुम्ही लहान मुलं खाणार असाल तर तुम्ही चिली फ्लेक्स नाही घेतले तरी चालेल. शेजवान सॉस पाव चमचा घेतलेला आहे आणि सोया सॉस घेतलेला आहे. आता आपण काय करायचं, तेल तापत ठेवलेले आहे. तर आपण जिरं आणि कांदा टोमॅटो पहिल्यांदा व्यवस्थित परतून घेऊया. तर आपलं तेल तापलेलं आहे, तर आपण तेलात थोडंसं जिरं टाकून घेऊया. जिरं आपलं तडतडलं, टॉपरमधनं काढलेला आहे मी कांदा टोमॅटो, म्हणजे बारीक आहे आपला, व्यवस्थित आपला तो शिजला जाईल. त्यामुळं तुम्ही हाताने जरी चिरला तरी चालेल किंवा चॉपरमधनं काढला तरी चालेल. तर आपलं जिरं तडतडले तर आपण त्यात कांदा टोमॅटो घालून घेऊया. कांदा टोमॅटो आपल्याला चांगला मऊ शिजवून घ्यायचा आहे. तर आपला कांदा टोमॅटो चांगला मऊ परतलाय. तर आपण आता आलं लसूण जे आहे क्रश केलेलं ते घालायचे. आलं लसूण आपल्याला अर्ध पोपडच घालायचे, म्हणजे असं जाडसर, जास्त बारीक पेस्ट करून घालायची नाही. ते खाताना दाताखाली लागलं तरी चालेल. ते पण आपण थोडंसं परतून घेऊया. तर आता आलं लसूण पण चांगलं परतून घेतलेलं आपण. तर आपण त्यात हळद घालूया पहिल्यांदा, पाव चमचा हळद. जर तुम्ही आले लसूण पेस्ट नाही घातली, हा जो पास्ता मसाला आहे मॅगीचा, तो जरी यूज केला तर त्यात गार्लिकची सुद्धा पूड असते, त्यामुळे तुम्ही हा थोडा वापरला तरी चालेल किंवा ह्यात नाही वापरलं तर जरी आले लसूण तुमच्या इच्छेवर आहे. त्यात आपण हा मसाला आहे ना, हा 1 चमचा घालूया. चिली फ्लेक्स थोड्याशा, शेजवान सॉस मी 1 चमचा घेतलेला आहे. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही यूज करा. टॅमॅटो केचप 2 चमचे, रेड चिली सॉस घेतलेला आहे मी 1 चमचा, आणि सोया सॉस 1 चमचा. हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि साखर पाव चमचा घालायची. साखर तुम्हाला पाहिजे असेल तर घाला, नसेल पाहिजे तर तुम्ही नका घाला. पण थोडासा गोडसर लागावा म्हणून मी साखर घातलेली. आता काय होतं, आपला सॉस करपतो, तर आपण पास्ता जो केलेला आहे त्याचं जे पाणी उरलेलं आहे तेच पाणी आपण यूज करणार आहे थोडंसं. म्हणजे काय होईल, आपला ड्राय होणार नाही पास्ता. आता आपण त्यात हा जो पास्ता कुक करून ठेवलेला आहे तो पास्ता सगळा टाकून घेऊया. आपण वरनं थोड्याशा अजून चिली फ्लेक्स घालणार आहे, कोथिंबीर, थोडीशी आपण गार्निशिंगसाठी ठेवणार आहे. त्यात आपण तेच पास्ता शिजवलेले जे पाणी ते थोडंसं आपण त्यात टाकणार आहे, म्हणजे काय होईल, आपला मसाला आणि पास्ता चांगला व्यवस्थित मिक्स होईल. थोडंसंच टाकायचं, जास्त टाकायचं नाही आहे, जेणेकरून काय आपला पास्ता आहे ना तो ड्राय होणार नाही. हे आपण आता थोडंसं चवीनुसार मीठ.
आपण बॉईल करताना त्यात मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आपण थोडंसंच घालायचं आहे. आणि तुम्हाला जर हा तिखट पाहिजे असेल तर तुम्ही त्यात तिखट पण यूज करू शकता, हिरवी मिरची पण घालू शकता. पण लहान मुलं जर खाणं असतील तर मी सांगितलेलं प्रमाण बरोबर आहे, तो व्यवस्थित होतो. तर एक 5 मिनटं मी अजून पास्ता चांगला व्यवस्थित कुक होऊन देणार आहे. मग आपण तो खाण्यासाठी सर्व करूया. गरमागरम असा मसाला पास्ता खाण्यासाठी तयार आहे. खूप सोपी पद्धत आहे करण्याची आणि असं बाहेरनं काही सामान आणायची गरज नाही आहे. आपल्या घरगुतीच सगळे साहित्य आहेत. फक्त जर बाकीचे सॉसेस जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही पटकन करू शकता. तुम्ही नक्की हा मसाला पास्ता करून बघा, तुम्हाला फार आवडेल. लहानांपासून मोठ्यांपासून सगळ्यांनाच वाढणार आहे आणि सोप्पा आहे. मला कमेंट्समध्ये सांगा कसा झाला आहे, तुम्ही ट्राय करून. आणि आपण अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघत राहू. आणि माझ्या रेसिपी लाईक करा. माझ्या चॅनल ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या रेसिपी शेअर्स करा. आपण परत पुन्हा भेटू अशाच एका वेगळ्या रेसिपीवर. धन्यवाद.